नमस्कार, वृषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय फायदेशीर आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे डिंकाचे लाडू। हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडवाचे सेवन केल्यामुळे खूप सारे फायदे होतात, म्हणून एक तरी डिंकाचा लाडू हा खाल्लाच पाहिजे। बाळंतणीसाठी तर हा अतिशय फायदेशीर असा लाडू आहे। चला तर मग सुरुवात करूया। 2 वाटी सुके खोबरे घेऊन त्याचे पातळ काप करून घ्यायचे। अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे। आता मिक्सरला फिरवून हे बारीक करून घेणार आहोत। तुम्ही खोबरे किसून देखील घेऊ शकता, पण किसल्यामुळे ते जाडसर राहतं आणि दातामध्ये अडकलं जातं। इथे मी सुके खोबरे बारीक मिक्सरला वाटून घेतले आहे। आता आपण हे भाजून घेऊयात। गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये बारीक केलेले खोबरे घालून घ्यायचे। आपल्याला अर्धा मिनिटभर हे फक्त परतून घ्यायचं आहे। खोबरे भाजून झाल्यानंतर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये 1 चमचाभर खसखस घालून थोडासा रंग बदलेपर्यंत ही देखील भाजून घ्यायची। खसखस देखील खोबरे घातलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं। याच्यामध्ये 150 ग्रॅम मी खारीक भाजून घेणार आहे। खारीक फोडून त्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत। ही देखील आपण तुपामध्ये हलकीशी परतून घेणार। तुम्ही जी बाजारात खारीक पावडर मिळते त्याचा देखील वापर करू शकता। खारीक भाजून झाल्यानंतर ती देखील एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्यायची। यामध्ये मी ड्रायफ्रूट्स देखील भाजून घेणार आहे। इथे मी काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, मनुके आणि पिस्ता घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता किंवा नाही घातले तरी चालेल। आता हे देखील आपण अर्धा मिनिटभर छान असं भाजून घेऊया। सर्व साहित्य अशा पद्धतीने भाजल्यामुळे लाडू आपले जास्त दिवस टिकायला मदत होईल। ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर ते देखील काढून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि याच्यामध्ये 1 वाटी डिंक घालून तो फुलेपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा। डिंक सर्व बाजूनी छान फुलल्यानंतर गॅस बंद करायचा। बघू शकता तुम्ही डिंक छान असा फुलला गेलाय। आता हा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता आधी आपण खारीक आणि ड्रायफ्रूट्स थोडे थोडे घालून बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने जाडसर अशी भरड काढून घ्यायची। ज्या भांड्यामध्ये खसखस आणि खोबरे काढून घेतले त्याच्यामध्येच हे घालून घ्यायचं। शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स आणि खारीक देखील बारीक करून घेऊया। हे देखील काढून घेऊया। डिंक देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया। एकदाच फिरून घ्यायचं आहे। डिंक देखील आपण याच भांड्यामध्ये काढून घेऊया। एकदा हाताने हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं। आता लाडू बांधण्यासाठी आपल्याला गूळ वापरायचा आहे। तुम्ही हा किसून देखील घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही हा ठेचून असा बारीक करून देखील घेऊ शकता।
किंवा चाकूने असा कट देखील करून घेऊ शकता। इथे मी 300 ग्रॅम गुळाचा वापर केला आहे। पुन्हा गॅसवर तीच कढई ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा। गूळ हा पूर्णपणे विरघळला की त्याच्यामध्ये तयार केलेल्या डिंकाच्या लाडवाचं मिश्रण घालून घ्यायचं। गूळ देखील छान असा विरघळला आहे। आता याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घालून घेऊयात आणि हे गुळाबरोबर सर्व मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। गॅस बंद करून गरम गरम आहे तोपर्यंतच आपण याचे लाडू वळवायला घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, छान असे डिंकाचा लाडू इथे तयार झालाय। अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण असंच कढईमध्ये ठेवून आपण गरम गरमच याचे लाडू करून घेणार आहोत। मध्यम आकाराचे किंवा तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही इथे लाडवांना देऊ शकता। अशा प्रकारे मिश्रण गरम आहे तोपर्यंत सर्व लाडू बनवून घ्यायचे। आणि समजा शेवटी मिश्रण जर थंड झाले आणि आता तुम्हाला वाटलं की लाडू हे वळले जात नाहीयेत, तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर गरम पाणी घालून राहिलेले लाडू तयार करून घ्यायचे। लाडू बनवून झाल्यानंतर 1 ते 2 तासांनी लाडू हे डब्यामध्ये भरून घ्यायचे। डब्याचे झाकण उघडून मी पटकन हा पौष्टिक लाडू खाऊ शकता। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।